जनावरांच्या वाहनाचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून गोरक्षक आणि देवळा चांदवड पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील चिंचवे गावाच्या शिवारात तब्बल 27 जनावरांची सुटका केली। या कारवाईत 8,38,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई सकाळी 9 वाजेच्या दरम्यान करण्यात आली। देवळा येथील गोरक्षक योगेश आहेर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडवरून मालेगावच्या दिशेने आयशर गाडीत दोरीच्या साहाय्याने निर्दयतेने कोंबून 27 गोवंश जनावरे मालेगाव येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती देवळा येथील गोरक्षक आहेर आणि त्यांच्या साथीदारांना मिळाली। त्यांनी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चिंचवे गावाच्या शिवारात फिल्मी स्टाईल पाठलाग करून गाडी थांबवली। यावेळी गोरक्षकांनी पोलीस हेल्पलाईन 112 वर फोन करत या घटनेची माहिती दिल्यानंतर देवळा आणि चांदवड पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले। देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, पोलीस नाईक SP खुरासने, रामदास गवळी, मोरे तसेच चांदवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि गोरक्षक यांची संयुक्त कारवाई करत आयशर गाडीतून 6 गायी व 19 गोरे तसेच मृत्युमुखी पडलेले एक गाय आणि एक बैल असे एकूण 27 गोवंश जनावरांची सुटका केली। या प्रकरणी देवळा पोलिसांनी गोवंश जनावरांसह आयशर असा एकूण 8,38,500 रुपये किमतीचा ऐवज ताब्यात घेऊन शेख इम्रान शेख रफीक आणि शाहिद अब्दुल रशीद दोघेही राहणार मालेगाव यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, दामोदर काळे, विनय देवरे आदी करत आहेत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट